नमस्कार डाळिंब बागायतदार शेतकरी बंधूंनो. अ, आपण मागील सेशनमध्ये आपला जो स्टोरेजची जी अवस्था म्हणजे रेस्ट पिरियड याबद्दल आपण भरपूर बारकावे आणि माहिती घेतली आणि त्याचप्रमाणे आपण पानगळ कशी केली पाहिजे, इथे फवारणी कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी आपण मागील सेशनमध्ये घेतली. आणि आजचा जो सेशन आहे तो म्हणजे आपल्याला अ, बहार नियोजनासाठी आपले छाटणी नियोजन कसे केले पाहिजे यावर आपण काही प्रकाश टाकणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा जो पहिले पाणी देण्याची योग्य वेळ म्हणजे पहिले पाणी आपण कधी दिले पाहिजे इथे पण फवारणीनंतर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण बेसल डोसचे नियोजन कधी केले पाहिजे, कसा दिला पाहिजे, त्याचप्रमाणे बेसल डोस अगोदर आपण माती परीक्षण कसं केले पाहिजे याबद्दल आणि तुमच्या ज्या डाळिंब बहाराच्या पूर्ण उत्पादनामध्ये माती परीक्षणाचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे पहिल्या 30 दिवसामध्ये जे काही कीड व रोग व्यवस्थापन आहे याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण कोणत्या फवारणी केली पाहिजे, त्याचप्रमाणे खतांचं ड्रिपचं जे काही शेड्यूल असेल त्याबद्दल पण आपण या सेशनमध्ये माहिती घेणार आहोत. तरी शेतकरी बंधूंनो, मी खंडेराव धारराव, आनंद ॲग्रो केअर डेव्हलपमेंट हेड, तुमचे सर्वांचे या ठिकाणी या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण पुढील सेशनसाठी या ठिकाणी सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या बहार व्यवस्थापनामधील तो म्हणजे छाटणी व्यवस्थापन. तर छाटणी कशी केली पाहिजे, कधी केली पाहिजे, या सर्व मुद्द्यावर आपण आता याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपण छाटणी करतो तर सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला संभ्रमावस्थेत असते की इथे फवारणी आधी करायची की छाटणी आधी करायची. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बंधूंना पडला असतो. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपल्याला असे सांगता येईल की या ठिकाणी आपल्याला जे आपलं समजा क्लाउडी वेदर असेल आणि बेडमध्ये पुरेसा ओलावा असेल किंवा आर्द्रता खूप जास्त असेल, ट्रेस चांगला बसलेला नसेल, तर अशा ठिकाणी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सर्वात पहिले इथेपॉनची फवारणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला छाटणी घ्यायची आहे. परंतु आता जर आर्द्रता कमी असेल, मॉइश्चर कमी असेल, बेडमध्ये ओलावा नसेल, चांगला ताण बसलेला असेल आणि टेम्परेचर खूप चांगल्या प्रमाणात असेल, तर अशा ठिकाणी मात्र तुम्हाला सर्वात पहिले छाटणी करायची आहे आणि त्यानंतर इथेपॉन फवारणी करायची आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आणि त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो छाटणी करण्याचा. तर तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी प्रत्येक झाड छाटल्यानंतर कात्रीचे निर्जंतुकीकरण करणं गरजेचे आहे. आता पण आपण जे काही मजूर त्या ठिकाणी आपले येणार असतात छाटणी करण्यासाठी, तर ते मजूर सर्वात पहिले तुमच्या बागेत आल्यानंतर त्यांच्याकडे जे काही अवजारे असतात ते, कारण ते त्या अगोदर कुठून तरी कोणत्या तरी बागेतून छाटणी करून आलेले असतात आणि त्याच कात्र्या परत ते आपल्या बागेमध्ये वापरणार असतात. तर त्यासाठी त्या कात्री किंवा त्या कटिंग करण्याच्या जे काही अवजारे असतील तर ते त्या ठिकाणी तुम्हाला निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइड या द्रावणाचा वापर त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे त्याच्या कात्री बुडून त्या ठिकाणी ते निर्जंतुकीकरण करू शकतात. तसेच त्या ठिकाणी तुम्हाला आता वाटले तर तुम्ही डेटॉल घेऊ शकता. 10 लिटर पाण्याला 100 मिली डेटॉल टाकून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्या कात्री बुडवून त्या निर्जंतुकीकरण करून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही नॅनो शिल्ड, जे हायड्रोजन पेरॉक्साईड आणि नॅनो सिल्वर असे कॉम्बिनेशन असलेले प्रोडक्ट जे आपल्याला रेग्युलर 39 म्हणून मार्केटमध्ये मिळते, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कात्री बुडवून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घेऊ शकतात आणि नंतरच आपण त्या ठिकाणी छाटणीला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे जर आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल तेलकट डाग असलेले जर बगीच्यामध्ये झाडे असतील, तर मात्र तुम्हाला प्रत्येक झाड छाटल्यानंतर त्या कात्र्या निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे आहे. हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आता काडी रिफिल ठेवायची की पेन्सिल काडी ठेवायची, हा सुद्धा एक प्रश्न असतो. जर टेम्परेचर हाय असेल तर तुम्हाला पेन्सिल काडी ठेवून छाटणी करावी लागते आणि जर टेम्परेचर कमी असेल, आर्द्रता जास्त असेल, थंड हवामान असेल, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला काडी ही रिफिल काडी ठेवून तुम्ही छाटणी घेतली पाहिजे. ते तुम्हाला योग्य असू शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही छाटणीचे नियोजन करू शकता. मग या गोष्टी झाल्यानंतर तर सर्वात महत्त्वाचं मग तुम्हाला त्यानंतर जे काही तुमच्या पिकामध्ये जे काही पांढरे शूट, वॉटर शूट असतात खाली जमिनीलगत, समजा तुमचं जे डाळिंबाचं झाड असतं, तर या ठिकाणी आपण बघूया कसं त्या ठिकाणी आपल्याला छाटणी घ्यायची असते. तर जे तुमचं असं एक तुमचं हे डाळिंबाचं झाड असतं आणि त्याला ह्या ज्या फांद्या असतात, तर या ठिकाणी छाटणीची पद्धत कशी असली पाहिजे यावर आपण प्रकाश टाकूया. तर या ठिकाणी मात्र सर्वात पहिले तुमच्या जमिनीलगतचे जे काही वॉटर शूट निघालेले असतात,
तर ते सर्वप्रथम तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. आणि वॉटर शूट काढताना मात्र त्या ठिकाणी असे खुटी ठेवून वॉटर शूट काढले गेले नाही पाहिजे. तर त्या ठिकाणी या खोडालगत त्या ठिकाणी हे वॉटर शूट काढून घेतले पाहिजे. कारण जेणेकरून जर तुम्ही त्याला खुंटी ठेवली तर त्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी वॉटर शूट जास्त प्रमाणात येऊ शकतं आणि तुमचं काम पुन्हा वाढू शकते. तर या गोष्टीमध्ये तुम्ही लक्षात घ्या, हे वॉटर शूट काढताना एकदम खोडालगत कट करून काढले गेले पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यानंतर तुम्ही जे काही तुमच्या ज्या मेन काड्या आहे त्याच्यावर आलेले सर्व वॉटर शूट काढून घ्या. आणि तिसऱ्या टाइम मग तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या झाडामधील जो काही पोर्शन आहे त्याच्यामधील ज्या काही आडव्या तुड्या काड्या असतील, तुमच्या झाडामधील ज्या काही तेलकट रोगग्रस्त काड्या असतील किंवा त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालेल्या काड्या असतील, या सर्व काड्या या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला मात्र तुमची रिफिल काडी, पेन्सिल काडी जी काही तुमच्या कंडिशननुसार, वातावरणानुसार, टेम्परेचरनुसार असेल तर त्या ठिकाणी त्याची कटिंग तुम्ही करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी मोकळे करून घ्यायचे आहे. हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच आपण जर बघितले तर या ठिकाणी तुमचं जे झाड आहे त्या ठिकाणी तुम्ही छाटणी करून त्या ठिकाणी त्याला एकदम आपण जे म्हणतो की त्या झाडाचा समतोल बिघडणार नाही अशा प्रकारे त्याची छाटणी तुम्हाला करायची आहे. आणि त्या झाडामध्ये पूर्णपणे सूर्यप्रकाश खाली तुमच्या बेडपर्यंत कमीत कमी 20 ते 25% प्रकाश आला पाहिजे. मेन काड्यांवर त्या ठिकाणी तुमचा सूर्यप्रकाश गेला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ही छाटणी करायची आहे आणि ती तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही छाटणी केली तर निश्चितच तुम्हाला पुढील बहारामधील फुल फ्लॉवरिंग मधील असेल, सेटिंग मध्ये असेल किंवा तुमच्या फळफुगणीची अवस्था असतील आणि मॅच्युरिटी असेल, या सर्व अवस्थेमध्ये तुम्ही ज्या काही बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या फवारण्या घेणार आहेत त्याचं कव्हरेज बी तुम्हाला प्रॉपर मिळेल. तर अशा प्रकारे या छाटणीची तयारी तुम्हाला करावी लागेल. कारण मित्रांनो, या ठिकाणी आंबे बहाराचं जे नियोजन असते त्यावेळेस तुमची जी फळ मॅच्युरिटी ही पावसाळ्यामध्ये येत असते आणि त्या ठिकाणी जास्त आर्द्रता राहू शकते. त्यामुळे हवा खेळती राहणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी अशा जर खाली लोंबकळणाऱ्या फांद्या असतील तर त्या पण त्या ठिकाणी काढून घ्यायच्या आहे. आणि या ठिकाणी कमीत कमी 1.5 ते 2 फूट तुमच्या खोडालगतचं पूर्ण या ठिकाणी मोकळं करायचं आहे हा पोर्शन. म्हणजे तुम्ही जर खाली जर बसले तर बागेतून एक नजर मारली तर तुम्हाला इकडूनच्या टोकापासून तिथपर्यंत तुम्हाला सर्व नजर दिसलं पाहिजे. असं एकदम मोकळं त्या ठिकाणी तुम्हाला झाड करायचं असतं. तर याप्रमाणे तुम्ही छाटणी घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही छाटणीचं नियोजन करा तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी छाटणी यशस्वी होईल. नंतर आपला दुसरा मुद्दा येतो. आता आपण छाटणी केली. छाटणी केल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी छाटणी केल्यानंतर आपण पूर्ण झाडाचे फांद्या कट करत असतो आणि कटिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी जखमा होऊ शकत्या आणि जखमा झाल्यानंतर सर्वात पहिले त्या जखमावर आपण निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे यावर आपण एक प्रकाश टाकूया. तर या ठिकाणी बागेची छाटणी झाल्यानंतर सर्वात पहिले लगेच फवारणी आपल्याला द्यायची असते. ती म्हणजे त्यामध्ये आपण कोसाईड 200 ग्रॅम ज्यामध्ये कॉपर हायड्रॉक्साईड असते तर ते तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो. आपण 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून ती फवारणी करू शकतो. किंवा त्या ठिकाणी कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणजे COC याची फवारणी 500 ग्रॅम 200 लिटर प्रति लिटर पाण्यातून आपण देऊ शकतो. ती नसेल तर त्यानंतर आपण कुप्रोफिक्स 500 ग्रॅम कॉपर सल्फेट प्लस मँकोझेब कंटेन असलेलं हे चांगलं बुरशीनाशक हे सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. किंवा आपण अर्धा किंवा 1% जे बोर्डो मिश्रण आहे, चुना मोरसूद असेल, सल्फर असेल, असे या प्रकारे आपण बोर्डो स्प्रे सुद्धा घेऊ शकतो. आणि त्यामध्ये आपण आनंद वेट गोल्ड जे की पेनिट्रेटर, स्ट्रिकर, स्प्रेडर आणि ऍक्टिव्हेटर म्हणून काम करतं ते तुम्ही 30 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक घेऊन त्याची फवारणी आपण त्या ठिकाणी छाटणीनंतर लगेच करायची आहे. तर ती तुमच्यासाठी खूप चांगलं बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी चांगली राहील. आणि जर त्या ठिकाणी समजा टेम्परेचर जास्त, कारण कॉपर हे तुम्हाला बघितलं तर आर्द्रता ज्या ठिकाणी जास्त असते अशा ठिकाणी खूप चांगले काम करते. परंतु तुमची छाटणी जर हाय टेम्परेचरमध्ये होत असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या बागेच्या त्या जखमांवर जे औषध फवारायचं आहे ते म्हणजे नॅनोशील्ड, ज्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड 30% आणि त्यामध्ये 250 ppm हे नॅनो सिल्वर असते. तर याची फवारणी तुम्ही 2.5 मिली प्रति लिटर पाण्यातून घेऊन फवारणी करू शकता. तर ही फवारणी तुम्हाला तुमच्या बागेमध्ये निर्जंतुकीकरण करायचे काम करेल आणि तुमचे जे काही फंगल इन्फेक्शन असतात, अल्टरनेरिया, सरकोप्सारा, तेलकट डाग, या सर्व डागांना नियंत्रण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी ती फवारणी खूप चांगल्या प्रकारे काम करते. आता आपण या ठिकाणी छाटणी केली, त्याचप्रमाणे आता त्या ठिकाणी आपण छाटणीनंतर लगेच आपण एक बुरशीनाशकांचा कव्हरेज म्हणून स्प्रे घेतला आणि त्यानंतर आपलं पुढचं जे काम असतं छाटणीमध्ये नंतर अंतर मशागत करून घेण्यासाठी.
आता आंतरमशागत करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काम करायचं असतं, तर त्यामध्ये बेड व्यवस्थापन असेल, बेडला माती लावणं असेल, बेडचं सपाटीकरण असेल, या सर्व गोष्टी तिथे आपल्याला करायच्या असतात. त्याचप्रमाणे ड्रिपचे जे व्यवस्थापन असेल, ड्रिपरच्या जागा व्यवस्थित आपण फिक्स करतो. त्या ठिकाणी मग आपण सिंगल लॅटरल असेल, डबल लॅटरल असेल, जे आपलं काही स्ट्रक्चर असेल त्याप्रमाणे तिथं आपल्याला काम करून घ्यायचं आहे. तण व्यवस्थापनासाठी तिथं आंतरमशागत करून बाग स्वच्छ करणे, कारण हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यानंतर करायच्या आहे. ते म्हणजे पहिले पाणी देण्याच्या अगोदर आणि बेसल डोस टाकण्याच्या अगोदर. साधारणतः त्या ठिकाणी मग तुम्हाला बेसल डोसचे नियोजन पुढचं आपलं आपण करू शकतो. नंतर बेसल डोस टाकणं आणि त्याचं कसं नियोजन करायचं, हा आपला जो मुद्दा आहे यावर आपण आता चर्चा करणार आहोत. तर इथेफॉन फवारल्यानंतर आपल्याला साधारणतः माती परीक्षण करून मगच बेसल डोस टाकणे, हा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे. कारण बघा मित्रांनो, डाळिंब पिकामध्ये बेसल डोस हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण डाळिंबाचा जो पिरियड असतो तो साधारणतः 6 ते 7 महिने आपल्याला हार्वेस्टिंगसाठी लागतात बहार धरल्यानंतर. आणि त्या ठिकाणी पूर्ण त्याच्या कालावधीमध्ये त्याला खालून तुमच्या जमिनीतून, त्या बेडमधून, तुमच्या त्या रायझोस्फिअर एरियामधून न्यूट्रिशनचा पुरवठा वेळोवेळी होणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला बेसल डोस हा टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण माती परीक्षण करूनच बेसल डोस टाकला पाहिजे, हे पण लक्षात घ्या. आता माती परीक्षण करूनच का, याच्यावर आपण जर नजर टाकली तर निश्चितच आपल्याला एक गोष्ट कळेल का, कारण आपल्या जमिनीचे जे काही पॅरामीटर्स असतात, जसं जमिनीमध्ये आपल्या या ठिकाणी जर बघितलं तर जमिनीचा पीएच असेल, नंतर ईसी म्हणजे जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल, ज्या ठिकाणी जमिनीची क्षारता मोजली जाते. नंतर सीईसी म्हणजे त्या ठिकाणी जमिनीची जी न्यूट्रिशन धरून ठेवण्याची जी आपण कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणतो, त्या ठिकाणी ते सीईसी असेल. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपलं असलेलं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असेल, म्हणजे चुनखडीचं प्रमाण असेल. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेला ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब असेल. नंतर त्या ठिकाणी असलेलं सोडियम असेल, क्लोराईड असतील, नंतर तुमच्याकडे बायकार्बोनेट्स असतील. हे सर्व क्षार याची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी कळून येते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेलं पूर्णतः सेंद्रिय पदार्थ किती आहे त्या जमिनीमध्ये, याचा पण आपल्याला अंदाज येतो. आणि बाकी सर्व जे काही केमिकल प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे तुमचे प्रायमरी एलिमेंट, सेकंडरी एलिमेंट आणि मायक्रो न्यूट्रियंट्स, हे सर्वांचं प्रमाण आपल्याला 100% त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. कारण हे न्यूट्रिशन एकमेकांबरोबर अँटीगॉनिस्टिक इफेक्ट करतात. कारण एक न्यूट्रिशन जर वाढला तर एक न्यूट्रिशन त्या ठिकाणी कमी होतो. तर या ठिकाणी मात्र मग आपल्याला आपल्या जमिनीचं या सर्व जे पॅरामीटर्स आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण आपल्या डाळिंब बागेमध्ये आपण वर्षभरात जर आपण रेस्ट पिरियड धरला आणि बहार व्यवस्थापन धरलं, या दोन्हीमध्ये आपला जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये खर्च होतो. आणि या 1 ते 1.5 लाख रुपये आपण खर्च फक्त त्या बागेसाठी करतो. परंतु आपण जर बघितलं कोणतंही पीक घ्या, त्याचा संपूर्ण न्यूट्रिशन हे तुमच्या मातीतूनच घेणार असतं. आणि मातीतच काय प्रॉब्लेम हेच आपल्याला माहित नसतं. कारण कोणाच्या जमिनीमध्ये, काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये चुनखडी जास्त असते, काहींच्या जमिनीमध्ये खूप जास्त प्रमाणात क्षार असतात, काहींचा पीएच खूप हाय असतो. त्याचप्रमाणे काहींच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5च्या खाली असतो. कारण आपण जर डाळिंबामध्ये बघितलं तर त्याचा जो सीएन रेशोचा जो आहे पॅरामीटर्स ते 12:1 आहे. म्हणजे 12 कर्ब असेल तर नायट्रोजन 1 असतो. आणि मग त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बनचं सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणूनच बहुतेक शेतकरी बांधव हे आता 70 ते 80% सेंद्रिय पदार्थांचा वापर करून शेती करतात, फक्त 20% केमिकल त्या डाळिंबागेमध्ये टाकतात. आणि या गोष्टी आपण जर बघितलं तर मग आपल्याला या ठिकाणी मात्र आपल्याला माती परीक्षण केल्याशिवाय पर्याय नाही. कारण आपल्या जमिनीचं जर 1-1.5 लाख रुपये खर्च करतो, इतका आपण खर्च करतो, आणि त्या ठिकाणी आपण 800-900 रुपये जे माती परीक्षण लागतात ते घालत नाही. कारण त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जमिनीतल्या ऑर्गॅनिक कार्बनवर आपण आपल्या जमिनीमधील सेंद्रिय पदार्थ किती वापरायचं त्याचं प्रमाण ठरू शकतो. चुनखडीचं प्रमाण जर आपल्याला कळलं, चुनखडी जास्त असेल तर त्या ठिकाणी सल्फरच्या जे रिकमेंडेशन असतात सल्फरच्या, त्या आपण शॉर्ट करू शकतो. कमी कालावधीत आपल्याला त्या शॉर्ट पिरियडमध्ये त्या सल्फरच्या ऍप्लिकेशन करावं लागतात. त्याचप्रमाणे पीएच हाय असेल तर पीएच बॅलन्स करण्याकरता आपल्याला विविध प्रकारच्या ऑर्गॅनिक ऍसिड्स असतील किंवा सेंद्रिय पदार्थ असतील याचा वापर करता येऊ शकतो. किंवा क्षार जर जास्त असेल तर क्षारांसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काही उपाययोजना
करू शकतो आपण. सेंद्रिय पदार्थ कमी असेल तर सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो. आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यांच्या मात्रा कळल्यामुळे आपल्याला ते न्यूट्रिएंट किती प्रमाणात बेसल डोस मध्ये द्यायचे आहे हे निश्चितच आपल्याला कळतात आणि त्या ठिकाणी आपण तो बेसल डोस संतुलित प्रमाणात करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही पॅरामीटर्स आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आजही आपल्या बहुतेक शेतकरी बांधवांना जर प्रश्न केला, तुमच्या जमिनीत चुनखडी किती आहे नाही सांगता येत, तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन किती आहे नाही सांगता येत, तुमच्या जमिनीचा पीएच किती हेच माहित नाही, तरी आपण इतकी मोठी या ठिकाणी डाळिंब शेती करतोय आणि ते आपल्याला खूप मोठी खेदजनक बाब आहे. तरी आपण या बेसल डोस टाकण्या अगोदर माती परीक्षण निश्चितच करा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बहार व्यवस्थापनामधील जे काही तुमचं उत्पादन असेल ते एक क्वालिटी उत्पादन भेटेल. तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला बेसल डोस टाकण्या अगोदर माती परीक्षण करायचे आहे. आणि माती परीक्षण तुम्ही या ठिकाणी करण्यासाठी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या NABL मानांकित लॅबमध्ये तुम्ही ते केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर रिपोर्ट मिळतील आणि त्यानंतर तुम्ही बेसल डोसचे नियोजन करा, तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर डाळिंब पिकामध्ये जे आपण म्हटलं सेंद्रिय कर्बाचे महत्व खूप मोठे आहे, तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल का बेसल डोस देत असताना सेंद्रिय पदार्थ त्या ठिकाणी राहिले पाहिजे. यासाठी आपण त्या ठिकाणी 4 ते 5 टन चांगले कुजलेले शेणखत हे त्या ठिकाणी तुम्हाला बेसल डोस मध्ये द्यायचे आहे, हे पण आपण लक्षात घ्या. आणि नंतर कारण कुजलेलं शेणखत दिलं तरच त्याचा तुम्हाला फायदा चांगला होणार आहे. कारण जी कुजण्याची प्रक्रिया त्या बेडमध्ये तुम्ही दिल्यानंतर होईल, ती कुजण्याची प्रक्रिया ही तुमच्या बेडच्या बाहेर झाली पाहिजे आणि नंतरच ते कुजलेले शेणखत तुमच्या बेडपर्यंत आले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% फायदा तुमच्या न्यूट्रिशन अपटेकसाठी होणार असतो. कारण तुमचं जे शेणखत असतं हे तुम्हाला सॉइल कंडिशनरिंगचं काम करतं. ते स्वतः काही जास्त न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करत नाही, कारण न्यूट्रिएंट तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे, परंतु शेणखतामुळे त्या ठिकाणी तुमचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब वाढला तर त्या ठिकाणी तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम जो मायक्रोफ्लोरा म्हणतो आपण त्या ठिकाणी तुमच्या रायझोस्फिअर एरियामध्ये वाढतो, की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रिशन अपटेकला सर्वात चांगली कंडिशन त्या ठिकाणी तयार होते. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 टन चांगले शेणखत कुजलेलं देणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर शेणखताची उपलब्धता नसेल तर या ठिकाणी मार्केटमध्ये इतरही भरपूर तुम्हाला स्रोत आहे, जसं गांडूळ तुमचं वर्मी कंपोस्ट म्हणून तुम्हाला चांगलं मार्केटमध्ये मिळतं. त्याचप्रमाणे तुम्हाला इतर जे काही कंपोस्ट खतं असतील ते मिळतात. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये जे ग्लोरीफाईड ग्रीन नावाने आनंद ॲग्रो केअर या कंपनीचं जे काही सेंद्रिय खत आहे हे सुद्धा तुम्ही 20 ते 25 बॅगा तुमच्या त्या बेसल डोसमध्ये सुरुवातीला घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करायचे असते. नंतर पुढचा मुद्दा येतो मग बेसल डोस कसा पाहिजे. मग बेसल डोस आपण जो तयार केला आहे हा एकदम तुम्हाला परफेक्ट बेसल डोस या ठिकाणी आपण देत आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले त्यामध्ये ग्लोरीफाईड प्रोम म्हणजे तुमचं फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर जे असतं त्यामध्ये ऑर्गॅनिक फॉस्फरस असतो 10.5% की जो तुमच्या सॉइलमध्ये त्या बेडमध्ये दिल्यानंतर तो कोणत्याही प्रमाणात म्हणजे 0% त्या ठिकाणी जमिनीमध्ये फिक्स होतो, पूर्णतः तो अपटेक होतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा 200 किलो या जो आहे ग्लोरीफाईड प्रोम हा ऑर्गॅनिक फॉस्फरस तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही आहे DAP 184000 फॉस्फरस आणि नायट्रोजनची जी ग्रेड आहे ती तुम्हाला 50 किलो द्यायची आहे. त्यानंतर पॉलिसल्फेट येतं, ते पॉलिसल्फेटमध्ये तुम्हाला साधारणतः कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सेकंडरी एलिमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि त्यासोबत तुम्हाला कॅल्शियम पण पोटॅश पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळतं. ही जी ग्रेड आहे तुम्हाला 50 किलो घ्यायची आहे. त्यानंतर बेनसल्फ जे तुम्हाला ग्रॅन्युअल फॉर्म मधील सल्फर आहे ते तुम्हाला साधारणतः 25 किलो पर्यंत त्या ठिकाणी द्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही नीम करंज पेंट असते ती तुम्हाला एक ऑर्गॅनिक खत म्हणून पण यूज होते. आणि त्याचप्रमाणे तुमच्या जमिनीत जर त्या ठिकाणी नेमॅटोड्सचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी त्याला कंट्रोल करायचं पण काम या ठिकाणी ही पेंट करते, तर ही पण तुम्ही त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड जे मायक्रोरायझा ग्रॅन्युअल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अॅमिनो असल, सेविड असल, सिलिकॉन असल, फुलविक असल आणि ह्युमिक असल हे 5 तत्व त्या ठिकाणी मिळतात. आणि त्यासोबत तुम्हाला मायक्रोरायझा 1200 IP पर ग्राम त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो. तर हे 10 किलो तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्टर बॅक्टोज टर्मस गोल्ड ग्रॅन्युअल त्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हेरिडी कंटेन असलेलं या ठिकाणी हे प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जमिनीतून ज्या काही बुरशी असतात, मग त्यामध्ये पिथियम असल, फ्युजेरियम असल, रायझोक्टिनिया असल, क्लेरोशियम असल, फायटोप्थरा असेल, या सर्व कंट्रोलसाठी तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर बॅक्टोज डर्मस गोल्ड 4 किलो त्या बेसल डोसमध्ये द्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्टर बॅक्टोज नेमोज हे तुम्हाला नेमॅटोड्सच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी हे खूप चांगली ग्रेड आहे, तर ही तुम्हाला 4 किलो त्या ठिकाणी त्यासोबत द्यायची आहे. अशा प्रकारे हा संतुलित बेसल डोस तुम्हाला तुमच्या त्या बेडमध्ये भरायचा असतो. आणि या प्रकारे तुम्ही जर काम करा त्यामध्ये मात्र तुमच्या माती परीक्षणाच्या अहवालानुसार त्या बेसल डोसमध्ये तुम्ही
बदल होऊ शकतो. तर तुम्हाला त्या ठिकाणी तो बेसल डोस टाकण्या अगोदर म्हणूनच मी सांगतोय की त्या ठिकाणी माती परीक्षण करून घ्या. कारण तुमचा त्या ठिकाणी 100% 30-35% पर्यंत खर्च तुमचा रासायनिक खतांवरचा वाचू शकतो आणि डाळिंब पिकामध्ये रासायनिक खतांपेक्षा ऑर्गॅनिक आणि जैविक खतांचा वापर हा 70 ते 80% झाला पाहिजे आणि तुम्हाला त्या फळांची गुणवत्ता त्यातूनच मिळणार असते, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्यानंतर आपण जो पहिलं पाणी ज्यावेळेस देणार आहोत, त्या पहिलं पाणी देण्याच्या अगोदर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बेडमध्ये बेसल डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे. आपण बेसल डोस पण बघितला, माती परीक्षणाचे महत्त्व पण बघितले. मग बेसल डोस देताना काही शेतकऱ्यांकडे मात्र बेसल डोस देताना काय होतंय की या ठिकाणी जर बघितलं आपण तर काही शेतकऱ्यांचं सिंगल लॅटरल असतात आणि काही शेतकऱ्यांच्या या ठिकाणी असे इकून एक आणि इकून एक डबल लॅटरल असतात. तर सिंगल लॅटरल मध्ये तुम्हाला या दोन झाडांच्या मधील जागा साधारणतः 4 ते 6 इंचापर्यंत चाळून त्या ठिकाणी तुमचा जो काही बेसल डोस असेल, सर्वात प्रथम तुम्हाला कुजलेलं शेणखत खाली टाकायचे आहे आणि त्यानंतर आपण जो बेसल डोस सांगितला तो मिक्स करून त्या ठिकाणी टाकून तो माती ऍड करा किंवा मल्चिंग ऍड करा आणि त्या ठिकाणी तो बेसल डोस तिथे भरायचा आहे. आणि ज्या ठिकाणी डबल लॅटरल असेल तर त्या ठिकाणी झाडाच्या दोन्ही बाजूनी या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे 4 ते 6 इंच खाली खोल या ठिकाणी सरी करून त्या ठिकाणी त्यामध्ये तुमचा जो काही बेसल डोस आहे तो शेणखत टाकून भरायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही पाणी देण्याचा निर्णय घ्यायचा आहे. हे पण आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नंतर तुमचं आता पाणी नियोजन. आता पाणी नियोजन कधी केलं पाहिजे, कारण इथेफॉन फवारल्यानंतर पहिलं पाणी कधी दिलं पाहिजे यावर पण आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी सर्वात प्रथम तुमची पानांची पानगळ या ठिकाणी 70 ते 80% झाली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला पहिलं पाण्याचा निर्णय घ्यायचा असतो आणि तो पण तुम्हाला जमिनीच्या प्रकारानुसार घ्यावा लागेल. कारण काही जमिनीमध्ये हलक्या जमिनी असतात खूप, त्यामुळे तुम्हाला 5 दिवसानंतरही पहिलं पाणी द्यावं लागेल. काही जमिनीमध्ये मध्यम प्रकारच्या असतात, त्या ठिकाणी तुम्हाला 8 दिवसातही पाणी द्यावं लागेल आणि काही जमिनी या भारी काळ्या कसदार असतात, काही लोकांनी तिथे लागवड केली असते, अशा ठिकाणी तुम्हाला 10 ते 12 दिवसांतरी पाणी द्यावं लागेल. म्हणजे जमिनीचा जो मकदूर आहे त्यानुसार तुम्हाला पाणी द्यावं लागेल आणि पहिलं पाणी देताना तुमचा जो बेड आहे तो पूर्णपणे या ठिकाणी ओला झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे. म्हणजे तुमचा जो बेड आहे तो तुम्हाला साधारणतः हे तुमचं जे झाड असतं समजा या ठिकाणी, तर झाडाच्या दोन्ही बाजूनी पूर्णतः हा स्प्रेडिंग फॉर्म मध्ये हा पूर्ण ओला झाला पाहिजे आणि आत डेप्थ मध्ये सुद्धा तुम्हाला खालच्या मुळीपर्यंत त्या ठिकाणी कमीत कमी ओल गेली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पाणी द्या. पाणी खूप जास्त बी नको आणि पाणी खूप कमी पण नको, परंतु पुरेसे आणि मुबलक पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनी प्रकारानुसार 6-8 तासापर्यंत पाणी देऊ शकता. तर त्या प्रकारे तुम्हाला पहिलं पाण्याचं नियोजन हे करायचं आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण जमिनीतून जे काही पहिलं पाणी देणार आहोत त्या दिवशी आपल्याला जे काही ऍप्लिकेशन करायचे आहे ड्रीपद्वारे, तर त्यामध्ये तुम्हाला 05234 साधारणतः 5 किलो या ठिकाणी घ्यायची आहे. या ठिकाणी 05234 5 किलो घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 500 मिली आर्थोसॅलिसिलिक ऍसिड, कारण आर्थोसॅलिसिलिक ऍसिड यामध्ये डॉक्टर आर्थोसिल नावाने येतं. तर डॉक्टर आर्थोसिल हे आनंद ॲग्रोकेअरचे प्रोडक्ट आहे, उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला हे 500 मिली त्या ठिकाणी तुमच्या त्या पहिल्या पाण्याच्या सोबत देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही पहिलं पाणी 8 तास 6 तास देणार असता, तुमचा 1-2 तासामध्ये पहिल्या 1-2 तासामध्ये मात्र तुम्हाला सर्वात पहिले तुमचे सर्व ड्रिपर चेक करून घ्यायचे, ड्रिपर सेट करून घ्यायचे आहे, पूर्ण ड्रिपर नळ्या साफ करून लॅटरल साफ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये ही जे काही डोस तुम्हाला मी सांगतोय तो द्यायचा आहे. तर आर्थोसिलचा जो रोल आहे तो सर्वात महत्त्वाचा रोल तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. कारण आर्थोसॅलिसिलिक ऍसिड जे तुमचं प्लांट असतं, आता या प्लांटमध्ये जे काही तुम्ही तानावर सोडलेलं असतं, आपण त्याला ट्रेस दिलेला असतो आणि या ताणातून त्याला बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी आर्थोसॅलिसिलिक ऍसिड करू शकतं. कारण ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे काम करतं, सिग्नल हार्मोन्स म्हणून काम करतं. ते रूटद्वारे पूर्ण त्या पहिल्या पानावर तुमच्या पूर्ण पानाच्या पूर्ण शेवटपर्यंत त्या ठिकाणी ज्या काही व्हेन्स असतात, फ्लोएम झायलेम, ज्या अन्ननलिका, त्या पूर्ण त्या ठिकाणी ते काम करतं. आणि त्या ठिकाणी जर काही ब्लॉकेज असतील, कारण आपण पिकाला ताण दिलेला असतो आणि अशा ताण दिलेल्या परिस्थितीमध्ये काय होतं की त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते आणि पीक शेवट पाणी ओढता त्या ठिकाणी जमिनीतून ती मुळी
त्या सोबत सोडियम असे क्षार सुद्धा त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब करते आणि ते क्षार जर ऍब्सॉर्ब झाले तर त्या ठिकाणी ब्लॉकेज तयार होत चालतात. ते ब्लॉकेज कमी करण्याचं ते ब्लॉकेज कमी करण्यास ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत करतं आणि ते तुम्हाला सिग्नल हार्मोन्स म्हणून त्या क्रॉपमध्ये काम करतं. हे पण लक्षात घ्या. सिग्नल हार्मोन्स म्हणजे ते त्या पिकामध्ये इम्युनिटी पॉवर जनरेट करतं जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सक्षम अशा फुटीत पुढे जाऊन मिळणार असतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड हे ऑर्थोसिल 500 मिली एकरी घ्यायचे आणि त्यानंतर पोटॅशियम ह्युमेट 98% जे आपलं रूट फास्ट नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कारण रूट फास्ट कारण हे जे ह्युमिक आपण कोणताही वापरणार असतो याची सॉल्युबिलिटी खूप महत्वाची असते. जर ते 98% पर्यंत सॉल्युबल असेल तर त्याची क्वालिटी आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतात आणि रूट फास्ट मध्ये त्या सर्व पॅरामीटर्स आहेत. म्हणून तुम्ही जो काही तुम्ही ड्रिपद्वारे डोस देसाल त्या 0.32 5 किलो, त्यानंतर आर्थोसिल 500 मिली आणि रूट फास्ट 500 ग्रॅम पर एकर असा तुम्हाला या ठिकाणी पहिलं ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो दुसरा ड्रिप इरिगेशन मध्ये द्यायचा आहे ज्यावेळेस आपण दुसरं पाणी देऊ, ज्यावेळेस तुम्ही दुसरं पाणी देणार असाल त्यावेळेस मात्र तुम्हाला या ठिकाणी बॅक्टो किट डॉक्टर बॅक्टो किट 800 ग्रॅम प्रति एकर या ठिकाणी तुम्हाला ड्रिपद्वारे द्यायचे आहे. हे पण आपण लक्षात घ्या. आणि त्यासोबत तुम्हाला कार्बोमाइन एक किलो प्रति एकर म्हणजे बॅक्टो किट आणि कार्बोमाइन असं कॉम्बिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर बॅक्टो किट मध्ये तुम्हाला जर बघितलं तर जनरली बॅक्टो किट मध्ये या ठिकाणी तुम्हाला 4 प्रकारचे पॉकेट मिळतात 200-200 ग्रॅमचे. त्यामध्ये तुम्हाला NPK कन्सोर्शिया मिळतो, नंतर सेकंडला PSB मिळतो, थर्ड तुम्हाला त्या ठिकाणी बॅक्टोरायझा मिळतो आणि चौथं त्याचं फूड म्हणजे ऍक्टिव्हेटर मिळतं. हे 4 पॉकेट मिळतात. आता NPK कॉम्बो कन्सोर्शियामध्ये त्यामध्ये तुम्हाला अझिटोबॅक्टर, त्याचप्रमाणे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या परिपूर्णपणे मिळतात. दुसऱ्या याच्यामध्ये फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया मिळतो आणि यामध्ये बॅक्टेरियामध्ये मायक्रोरायझा जो तुम्हाला डेक्टोस बेस फॉर्म मध्ये मिळतो आणि त्यासोबत त्याचं फूड मिळतं. तर याची गरज काय, कारण हे जे बॅक्टो किट आहे हे तुम्हाला पूर्णतः तुमचं बायो फर्टिलायझरचं जे काही कन्सेप्ट आहे हा पूर्ण करतं आणि हा पूर्ण 800 ग्रॅम तुम्हाला 1 एकर द्यायचा आहे. आणि त्यासोबत कार्बोमाइन म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी 14 ते 15% ऑर्गॅनिक कार्बन असलेलं हे प्रोडक्ट द्यायचं आहे. आपण तर बघितलंच आहे की ऑर्गॅनिक कार्बनचे तुमच्या डाळिंब पिकामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. तर या ठिकाणी या गोष्टी आपण जर दिल्या तर निश्चितच आपण आपल्या ज्या बेसल्डस मध्ये जे काही आपण दिलंय रासायनिक खत असेल किंवा ऑर्गॅनिक खत असेल तर तिसरा जो कन्सेप्ट आहे बायो फर्टिलायझरचा तो हे जैविक खतांचा या ठिकाणी इथं पूर्ण होणार असतो. कारण तुमच्या त्या बेडमध्ये जे काही तुमचं झाड आहे इथं जो काही रायझोस्फिअर एरिया आहे 6 ते 8 इंचाचा या ठिकाणी सगळ्यात जास्त मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जीवाणूंची रेलचेल, मायक्रोफ्लोरा, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, बुरशी, आपल्याला बेनिफिशियल फंगस या सर्व जर असेल तर तुम्ही जो दिलेला बेसल डोस आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत अपटेक होण्यासाठी मदत होईल. तुमच्या बागेतलं तेलकट कमी होईल, तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पिकाची इम्युनिटी पॉवर चांगली होईल आणि त्या ठिकाणी तुमचं झाड सशक्त होईल. आणि ज्या ठिकाणी तुमचं पीक सशक्त राहील त्या ठिकाणी मात्र तुम्हाला चांगली मादी कळी असेल, त्या फळाची फुगवण असेल, फ्लॉवरिंग असेल किंवा त्याची गुणवत्ता असेल या सर्व प्रकारामध्ये तुम्हाला फायदा होणार असतो. आणि तुम्ही जो काही बेसल डोस भरलाय त्याचा 100% यूज या ठिकाणी या बॅक्टेरिया आणि ऑर्गॅनिक पदार्थ यामुळे होणार असतो. तर तुम्ही निश्चितच याचा पण वापर दुसऱ्या डोसला त्यामुळे आपण जमिनीतून दुसरे पाणी देण्याच्या दिवशी 100% या ठिकाणी डॉक्टर बॅक्टोस किट 1 किट आणि त्यासोबत कार्बोमाइन 1 किलो असं तुम्हाला हे ड्रिपद्वारे एक ऍप्लिकेशन करायचं आहे. हे पण शेतकरी बंधूंनो तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण तिसरं जे पाणी देणार आहोत तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला आपल्याला जो काही डोस घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट 3 किलो, त्यासोबत 13-0-45 3 किलो आणि त्या ठिकाणी इस्टाबोर म्हणजे बोरॉन 20% त्या ठिकाणी 500 ग्रॅम अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी हा जो तिसरी जे ड्रिप पाणी आहे त्यासोबत तुम्हाला याची ऍप्लिकेशन करायची आहे. या 3 पाण्याबरोबर तुम्ही हे 3 ऍप्लिकेशन करा की जेणेकरून तुमची फूट एकसारखी निघेल, त्या ठिकाणी चांगली फूट निघेल, पानाला साईज चांगली पुढे जाऊन भेटणार आणि त्या ठिकाणी न्यूट्रिशन अपटेक पण तुम्हाला चांगलं होणार. त्यानंतर आपण जो मुद्दा बघतोय आता हे जे तुम्हाला करायचे मी 3 जे ड्रिपद्वारे सांगितले हे तुम्हाला पहिल्या 30 दिवसामध्येच करायचं आहे. तर हे पहिल्या 30 दिवसामध्ये मग फवारणी व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे
यावरही आपण चर्चा करूया. तर फवारणी व्यवस्थापन करताना मात्र तुम्ही ज्या ठिकाणी पहिलं पाणी देणार आहात, तर पहिलं पाणी दिल्यानंतर साधारणतः 6 दिवसांनी तुम्ही तुमचं कोसाईड 2,200 ग्रॅम घेऊ शकता. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपर हायड्रॉक्साईड हा कंटेंट मिळतो. तर त्या ठिकाणी ते तुम्हाला जे काही तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये येणारे अल्टरनेरियाचे काही स्पॉट असतील, तुमच्या सरकोपसाराचे काही स्पॉट असतील किंवा इतर काही जे काही फंगल डिसीज असतील, यावर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं. त्यामुळे सोबत तुम्ही 100 ग्रॅम एकरी 200 लिटर पाण्यासाठी ॲक्ट्रा हे प्रोडक्ट घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थायमेथॅक्झम मिळतं. जे काही तुमचा थ्रिप्स असेल, मावा असेल किंवा सकिंग पेस्ट ज्या काही किडी असतील, यासाठी ते चांगलं कंट्रोल म्हणून काम करतं. आणि त्यासोबत तुम्हाला आनंद वेट गोल्ड जे तुमचं पेनिट्रेटर, स्ट्रिकर, ऍक्टिव्हेटर आणि स्प्रेडर हे चारही काम एकाच वेळेस करतं. तर ते तुम्हाला 25 मिलीपर्यंत टिपामध्ये घेऊन ही फवारणी तुम्हाला कीड व रोग नियंत्रणासाठी पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे, हे पण आपण लक्षात घ्या. त्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर साधारणतः 14 दिवसांनी, मग 14 दिवसांनी आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल त्या ठिकाणी 500 ग्रॅम घ्या. त्या ठिकाणी तुमचं सोलोमन जे येतं बिटर सायफ्लुथ्रिन प्लस तुमचं इमिडाक्लोप्रिड हे कंटेन असलं हे प्रोडक्ट या ठिकाणी 150 मिली घ्यायचे आहे, की जेणेकरून तुम्हाला मावा असेल, तुमचा थ्रिप्स असेल किंवा सकिंग पेस्ट असेल त्यासाठी ते काम करेल. आणि अँट्राकॉल तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचे आहे. आणि त्यासोबत ग्रीन सीविड जे आनंद ॲग्रिकल्चर सिरुबी ग्रीन नावाने येतं ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे 500 मिली. आणि त्यानंतर तुम्हाला शेवट 200 ग्रॅम तुम्हाला इन्स्टापट कॉम्बी म्हणजे चिलेटेड मायक्रोन्युट्रंट. अशा प्रकारे तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी ही फवारणी तुम्हाला साधारणतः पहिलं पाणी दिल्यानंतर साधारणतः 14 दिवसांनी घ्यायची आहे. त्यानंतर फवारणी व्यवस्थापन पहिलं पाणी दिल्यानंतर साधारणतः 20 दिवसांनी आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे. तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण थोडंसं ग्रोथ कंट्रोल करून त्या ठिकाणी चौकी चांगली होण्यासाठी त्या ठिकाणी आपण व्हेस्पा जे प्रोपिकॅनोझोल आणि डायपेकॅनोझोल कंटेंट असलेलं जे काही फंगिसाईड आहे ते आपण या ठिकाणी 80 मिली 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. व्हेस्पा तुम्हाला 80 मिली 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 05234 500 ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत फॉस्फरस आणि पोटॅश अवेलेबिलिटीसाठी. आणि त्यासोबत तुम्हाला बोरॉन 100 ग्रॅम घेऊन 6BA 2 ग्रॅम म्हणजेच तुमचं 10 ppm 200 लिटरसाठी 2 ग्रॅम. अशा प्रकारे तुम्हाला ही चौथी फवारणी व्हेस्पा 05234 बोरॉन आणि 6BA अशा प्रमाणात या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जर बघितलं तर पुढचं जे फवारणी आहे पहिले पाणी दिल्यानंतर साधारणतः 28 दिवसांनी आपल्याला ही घ्यायची आहे. तर यामध्ये तुम्हाला कॅब्रिओटॉप 400 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पायरेक्लोस्ट्रोबिन आणि मेटेरियम हे 2 कंटेंट मिळतात. खूप चांगल्या प्रकारे ते फंगल डिसीज साठी या ठिकाणी मॅनेजमेंटसाठी ते काम करतं. प्राथमिक अवस्थेतील जे काही फंगस आहे, कारण आपल्याला ही खूप नवतीचे पानं असतात, नवीन पानं असतात. या नवीन पानांमध्ये या ठिकाणी इन्फेक्शन होऊ नये किंवा चौकीमध्ये त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ नये यासाठी ही पहिली कव्हरेज फवारणी आहे. त्यासोबत तुम्हाला जंप म्हणजे फिप्रोनिल 80% या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे 20 ग्रॅम. आणि त्यासोबत तुम्हाला ब्रिलियंट जे हार्मोन्स बॅलेन्सर आहे, जसं आपण हार्मोन्स जर बघितलं तुमचं ऑक्झिन असेल, जिब्रेलिन असेल, सायटोकायनिन असेल, एथिलीन असेल आणि ऍब्सिसिक असेल, या 5 प्रकारचे हार्मोन्स पिकामध्ये जनरेट होत असतात. तर या ठिकाणी मात्र काय असतं, तुमची चौकी निघत असते तर त्या ठिकाणी तुम्हाला सायटोकायनिन लेवल राहणे गरजेचं आहे. जिब्रेलिन्स आणि ऑक्झिन्स हे हार्मोन्स त्या ठिकाणी तुम्हाला कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे. यासाठी तुम्हाला ब्रिलियंट हे प्रोडक्ट खूप चांगले हार्मोन्स बॅलन्सर म्हणून काम करते. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी 500 मिली घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आर्थोसिल डॉक्टर आर्थोसिलिक ऍसिड 2% या ठिकाणी 250 मिली घ्यायची आहे, की जेणेकरून तुमच्या पानाचा रफनेस चांगला येईल, तुमचं फंगल प्रायमरी इन्फेक्शन कमी होईल, तुमचं सकिंग पेस्टचं प्रायमरी इन्फेक्शन कमी होईल, लीफ इंडेक्स चांगला येईल आणि त्या ठिकाणी तुमचं पिकाला त्या ठिकाणी प्रतिकारशक्ती ते चांगल्या प्रकारे इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी काम करेल. तर अशा प्रकारे ही तुमची 28 दिवसानंतर तुमची कॅब्रिओटॉप, जम्प, ब्रिलियंट आणि आर्थोसिलिक ऍसिड म्हणजे आर्थोसिल या ठिकाणी ही फवारणी तुमची 200 लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण आजचं जे सेशन बघितलं तर यामध्ये आपण सर्व काही असेल मुद्दे असतील ज्या ठिकाणी आपण बघितलं, छाटणीचं नियोजन असेल, तुमचा बेसल डोस असेल, त्या ठिकाणी तुमची फवारणी व्यवस्थापन असेल, माती परीक्षण असेल, कीड रोग नियंत्रण असेल, हे सर्व मुद्दे आपण कव्हर केले आहे. तर या ठिकाणी निश्चित शेतकरी बंधूंनो आपण चांगल्या प्रकारे हे सेशन ऐकलं असेल. तुम्ही आता आमच्या आनंद क्रॉप गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे डॉक्टर आनंद क्रॉप गुरु या ऍप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा. आणि त्यामध्ये तुम्हाला अजूनही चांगल्या प्रकारे माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. तुमचं जे आंबे बहार डाळिंब नियोजन आहे ते सक्सेसफुल होण्यासाठी. तरी निश्चितच आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. त्यामध्ये आपण साधारणतः चौकी अवस्थेपासून तर सेटिंग पर्यंत ज्या काही गोष्टी असतात ज्यामध्ये मग तुमचं कीड रोग नियंत्रण असेल, सेटिंग चांगली होण्यासाठी असेल
किंवा त्या खालून न्यूट्रिएंट अपटेकसाठी असेल, जे काही नवीन नवीन प्रॅक्टिसेस, अपडेटेड प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आता आपण पुढच्या जे सेशन आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की या ठिकाणी आपल्याला पुढच्या जे फ्लॉवरिंग, चौकी अवस्था आणि तो सेटिंग पर्यंत काय काय आपल्याला आपल्या डाळिंब पिकामध्ये आपण कीड रोग नियंत्रण असेल किंवा खालून ड्रिप ऍप्लिकेशन असतील, याबद्दल काय काय करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण देणारच आहोत. तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुम्ही आनंद क्रॉप गुरूच्या पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपण निश्चितच तुम्हाला अजून काही जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आनंद क्रॉप गुरू ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी त्याचा निश्चितच तुम्ही फायदा घ्या. धन्यवाद.